आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये सुरुवातीला पहिली मोठी बातमी ती म्हणजे इराण इस्रायल युद्धाच्या झळा भारतात बसताना दिसून येतात। आता सीएनजी पीएनजी पुरवठ्यात कपात होण्याची शक्यता आहे, तर महानगर गॅस लिमिटेडने ही भूमिका स्पष्ट केली आहे। तेव्हा अनेक महानगरांमध्ये सीएनजी पीएनजी तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे। या बातमीवर आपले लक्ष कायम आहे। वेगवेगळ्या शहरातून आपण याचा आढावा घेऊया। दुसरी मोठी बातमी आहे पुण्यामध्ये 10वीचा गणिताचा पेपर फुटलाय। पेपर आधीच प्रश्नपत्रिका टेलिग्रामवर लीक झाली। गणित 2 दोन्ही पेपर फुटलेले आहेत। या प्रकरणामध्ये टेलिग्रामच्या ग्रुप ॲडमिन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या बातमीचे आणखी सखोल विश्लेषण आपण जाणून घेणार आहोत या बातमीपत्रात। आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी नाशिकमध्ये उघडकीला आलेल्या स्त्रीबीज तस्करी प्रकरणातली आणखी एक धक्कादायक माहिती यामध्ये समोर आली आहे। बदलापूर पोलिसांनी अटक केलेला संशयित डॉक्टर अमोल पाटील याच्या नाशिकमधल्या IVF केंद्राची तपासणी केली असता मागच्या वर्षभरामध्ये तब्बल 96 महिलांची बीज खरेदी करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। तेव्हा काय या बातमीचे आणखी सखोल तपशील आहेत जाणून घेणार आहोत आपण आज काय विशेष या बातमीपत्रात।